किती बापानं आमच्यासाठी प्रेम केलं मी सोपं सांगून सांगून पुढे जातो, लक्ष देऊ नये का बाबा. मुलीला बापानं लहानाचं मोठं करावं. मुलगी 18 वर्षाची व्हावी, लग्न जमावून. ज्यावेळेस लग्नाचा दिवस उजाडतो महिला मंडळ आठवा तो दिवस. आईच्या अंगावरती नवी साडी, भावाच्या बहिणीच्या सगळ्या पाहुण्या रावळ्याच्या अंगावरती नवे कपडे. पण एवढ्या आनंदाच्या क्षणात सुद्धा जो अख्ख्या लग्नात सभा मंडपात फाटक्या कपड्यावरती फिरत असतो ना, तो आपला बाप आहे, तो आपला बाप असतो. आता काका सगळे विधी पूर्ण करतात, लग्न होतं ना, आता पाठवणीची वेळ येते. पाठवणीची वेळ येताना तुम्हाला आई रडायला सापडते, मावशी काका मामा मामी सगळे रडायला सापडतात. पण तुमची नजर आता एका व्यक्तीला शोधायला लागते, ज्या बापाने हाडाचं काढा रक्ताचं पाणी केलं, रात्रीचा दिवस दिवसाची रात्र केली. आमच्या बापाकडे आमच्या लग्ना दिवशी 1 रुपया नव्हता, पण सावकाराकडून दाम दुप्पट व्याजानं कर्ज काढून आमचं लग्न लावलं. तो आमचा बाप. दारात असाच मंडप दिलेला असतो. मंडपाच्या एका कुठेतरी कोपऱ्यात बाप बसलेला दिसतो. बापाकडे जाताना बापाला सांगता, बाबा एकदा मिठीत घ्या ना, बाबा एकदा मिठीत घ्या ना, चालली तुमची लेक दूर. लेकरात जा, दिल्या घरी सुखानं, बाबा सुखानं राहते, नाही तुमच्याकडे कसली तक्रार द्यायची. पण बाबा एक काम करा ना, एकदा या लेकीला मिठीत घ्या ना. बाबा बापाचे हात पुढे व्हावेत आणि मुलीनं बापाच्या मिठीत जावं. आणि जशी मिठीत गेल्यानंतर उजनी धरणाची बाण रिकामी केल्यानंतर पाणी येतं का, तसं मुलीच्या आणि बापाच्या डोळ्यातून पाण्याचा ओघ येतो. आता शेजारची सांगतात, तात्या आहे, नाना आहे, काका आहे, मामा, अरे कुठपर्यंत अडवतो लेकीला, जा वाटेला डोकं दुखल. आता ऐका, तुमच्या हाताला बापानं धरावं, गाडीत बसवावं आणि गाडीत बसून थाप टाकावी, गाडी पुढे चालावी, 100 पावलं बापानं मागं यावं. आणि काय कोणाच झडप धक्की सगळ्यांनी जेवण केलं मुलं आवडत असतं. गाडी 100 पावलं पुढे जावी, काय बापाच्या लक्षात येतं काय माहित नाही. पुन्हा बापानं गाडीवरती थाप टाकावी आणि गाडीवरती थाप टाकून आता बाप तुमच्या बाजूला येत नाही, आता बाप जावयाच्या बाजूला जातो, हात जोडतो, जावय बापू ओ जावय, खूप लाडात वाढवलंय, ओली केला. एखाद्या वेळेस संसार करताना चूक होईल, वेंदळीपणाने एखादी गोष्ट होऊन जाईल, पण ऐका ना, तिचं जर चुकलं ना तर या बापाला फोन करा, बापाला 2 शिव्या घाला. बाप माझ्या लेकीच्या सुखाच्या नाण्यासाठी तुमच्या 2 शिव्या सुद्धा खायला तयार आहे. या व्यक्तीचं नाव बाप आहे. इतकं जो प्रेम करतो तो बाप. आणि ऐका बरं का, मुलीची पाठवणी करताना रडलाच नाही असा बाप या जगात शोधून बी सापडणार नाही. तुम्ही आम्ही रडाल यात नवल नाही. जनकासारखा विदेही सीतेची पाठवणी करताना रडलाय, हिमालयासारखा पर्वत पार्वतीची पाठवणी करताना रडलाय. ज्या जगद्गुरु तुकोबरायाचा अभंग घेतलाय ते जगद्गुरु तुकोबराया सुद्धा भागीरथीची पाठवणी करताना डोळ्यात आसवच असतात. बाबा वरून जिथून यायचीच व्यवस्था नाही, 2 व्यक्तीसाठी तुकोबराय आले. एक आपले शिष्य निळोबराय आणि दुसरे बाबा गेले कोण्या गावा, भागीरथी करी धावा. इतकं प्रेम करतो बाप आहे. आणि का नाही रडावं त्या बापानं? बसलेले बँकेत एखाद्यानं साधा 3 रुपयाचा पेन मागितला तर आपण तो पण काढून देतो. का माहितीये? कारण तो महागारी मिळावा म्हणून. बरोबर आहे ना? मग ज्या बापानं मुलगी 18 वर्षाची होईपर्यंत एक चिवचा एक काऊचा घास करत करत मुलीला लहानाचं मोठं केलं, बाबा ती मुलगी दुसऱ्याच्या ताब्यात येताना बापाची अवस्था काय होत असेल, काय होत असेल? आठवा ती अवस्था. म्हणून या जगात सगळ्यात जास्त प्रेम करतो ना त्या व्यक्तीचं नाव बाप आहे. त्या व्यक्तीचं नाव बाप. आई प्रेम करते दुमत नाही, पण आईपेक्षाही काकणभर ज्याचं प्रेम आहे ना त्या व्यक्तीला बाप म्हणतात, त्या व्यक्तीला बाप म्हणतात. आणि असा खऱ्या अर्थाने एक चांगला बाप आज 1 वर्ष झालं निघून गेले. आयुष्य चांगलं जगले, पहिलवानकीच्या क्षेत्रात चांगलं काम केलं, एवढंच नाही चांगली शेती केली, पहिलवानकी केली, आणि हे करत करत असताना मुलांवरती चांगले संस्कार केले. आणि त्याची पावती आज एवढा समाज त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणाला जमतो. आज एवढा कार्यक्रम या ठिकाणी चांगला सादर होतोय. Daliya dava Krishna ji ya, Daliya dava Krishna
परी आता दिवस चारी खेळी आतानी चिंचिने आतानी चिंचिने तलिया दावा पुष्पीची
कुंडलिया दावा कृष्णचे कृष्णचिया
भजन चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास दुका सेवे लागे सेवा कर झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावर अव्यरू मस्तक हे पायावर या वारी साचा या जसाचे केला होता हास या जसाचे केला होता हास शेवटचा दिस गोड बाबा आता निश्चिंतीने पावलो कुंटलिया धावा कृष्णेची प्रस्तुत प्राप्त प्रसंग आजच्या पवित्र कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग देहुनिवासी वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे श्रीमंत श्री ज्ञानेश्वप्रिय जगद्गुरु तुकोबराय यांचा 4 चरणाचा आणि अशोक महाराजाला या जगात येण्याचा दिवस मिळाला, त्याला या जगातून जाण्याचाही दिवस नवे नवे ज्याचा जन्म त्याचा एक दिवस मृत्यू सुद्धा आहे. नवे नवे ज्याचा इको कमी करा, नवे नवे ज्याचं उपज नाही त्याचा एक दिवस निम्न सुद्धा आहे. नवे नवे ज्याला या जगात येण्याचा पहिला दिवस मिळालाय बाबा, त्याला या जगातला शेवटचा दिवस सुद्धा मिळालाय. आणि तो शेवटचा दिवस आमच्या जीवनातला कोणता आणि तो आम्ही कशा पद्धतीने गोड केला. नवे नवे परमार्थातल्या नामचिंतनाची, परमार्थातल्या भक्तीच्या अट्टहासाची फलश्रुती नेमकी काय होते तो पटवून देणारा 4 चरणाचा अभंग विठाला. पैकी अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा, आजची एक दिवशी निमित्त कीर्तन सेवा किम निमित्तानं आहे. हे माझ्यापेक्षा तुम्हाला बसलेल्या सर्वांना चांगलं माहित असलं तरी भक्तीची इथे कर्तव्यता या ज्ञान अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा. वैकुंठवासी नवनाथजी कोंडीबा शिला या धन्य पित्याला आपल्यातून जाऊन आज 1 वर्ष पूर्ण होत आहे आणि त्या निमित्तानं त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या विधीनिमित्त त्यांना अखेरची भावपूर्ण श्रद्धांजली, पुष्पांजली, आदरांजली अर्पण करण्यासाठी तुम्ही आम्ही या ठिकाणी जमलोय. पैकी त्यांच्या पाठीमागे असणारा गोड परिवार, त्यांच्या पत्नी मालनताई नवनाथजी शिलार, सुपुत्र संभाजी नवनाथ शिलार, कन्या अनिताताई सुनील खंडागळे, अर्चनाताई रामदास राऊत, रेश्माताई सतीशजी खंडागळे, मोनालीताई अमितजी राऊत, सुनबाई विशाखाताई संभाजी शिलार, नातवंड श्रेया आणि शिवतेज, भाऊ 4 पुतणे आणि अख्खा शेलार परिवार. खऱ्या अर्थानं काय म्हणायचं तुम्ही त्यांना, तात्यांना आपल्यातून जाऊन आज 1 वर्ष पूर्ण होत आहे आणि त्या निमित्तानं त्यांचा शेवट गोड असावा या हेतूने त्यांच्या संपूर्ण कुटुंबियानं ठेवलेला हा 1 दिवशी भव्य दिव्य कीर्तन सोहळा. पैकी जो सेवेसाठी अभंग निवडलाय तो जगद्गुरु तुकोबरा यांचा आणि अभंगात जगद्गुरु तुकोबरा शेवटच्या दिवसाचं वर्णन करतात. तसं पाहिलं गेलं तर या मृत्यू लोकात जन्म नावाची, जीवन नावाची संधी प्रत्येकालाच आमचे अशोकजी महाराज मोहिते, त्याचबरोबर स्वरसम्राट, भजन सम्राट, युवा कीर्तनकार आदरणीय तेजसजी महाराज गायकवाड, त्याचबरोबर गावातील परिसरातील सर्व फडकरी मंडळी असतील, सर्वांना धन्यवाद देतो. जास्तीचा नाम उल्लेख करत बसलो तो वेळ पुरणार नाही. शिष्टमले दादा असतील ज्यांच्या माध्यमातून शूटिंग होत आहे, ओम साई क्रिएशन, मृदंगावरती जे गोड साथ करतायत ते युवा कीर्तनकार मृदंग सम्राट आदरणीय हरिभक्ती पारायण आमचे प्रसादजी महाराज मरळ असतील, त्याचबरोबर बाबा असतील, त्याचबरोबर सामाजिक, आर्थिक, राजकीय, धार्मिक क्षेत्रातील विविध मान्यवर सर्वांच्या चरणावरती विनम्र भावना नतमस्तक. कीर्तनाला सुरुवात. विठाला खऱ्या अर्थानं तात्यांना अखेरची भावपूर्ण श्रद्धांजली, पुष्पांजली अर्पण करण्यासाठी आपण या ठिकाणी जमलोय. मी नेहमी बोलत असतो बघा, ज्याची आई गेली त्याला आईची किंमत माहिती, ज्याचा बाप गेला त्याला बापाची किंमत माहिती. आपली माणसं आपल्या घरात आहेत तोपर्यंत आपल्या माणसाची उणीव काय आपल्याला भासत नाही, पण एकदा का आपली माणसं निघून गेली ना, मग कितीही डोळ्यात आसवाना गेलेली माणसं पुन्हा काय माघार येत नाहीत. महिला मंडळ हरवलेला सोन्याचा दागिना तुम्ही पुन्हा आहे असा विकत सोनारा करून घेऊ शकता. पुरुष मंडळ एखादा विकलेला जमिनीचा तुकडा तुम्ही पुन्हा दाम दुप्पट रक्कम देऊन विकत महागारी घेऊ शकता. पण एकदा मानव रूपी हानी झाली ना, कितीही पैसा खर्च करा, माणसं महागारी आणता येत नाही. गोड बोलून जाईल, गए हुए कभी वापस नहीं आते, गए हुए कभी वापस नहीं आते, लेकिन उनकी याद आके हमें बार बार सता देती है, बार बार रुला देती है. ऐका, माथ्याआड गेलेला सूर्य तुम्हाला रोज दिसेल, कारण त्याचं रोज उगवणे आणि रोज मावळणे. पण एकदा का माणसं माथ्याआड गेली ना, पुन्हा किती प्रयत्न करा, गेलेली माणसं महागारी आणता येत नाही. पण ज्या दिवशी आमच्यावरती अतोनात प्रेम करणारा आमचा बाप निघून जातो, ज्या आईनं ज्या बापानं हाडाचं कडे रक्ताचं पाणी रात्रीचा दिवस दिवसाची रात्र करावी, ती आई तो बाप आमच्या जीवनातून निघून गेल्यानंतर आई वडील आम्हाला वेगवेगळ्या रंगानं वेगवेगळ्या रूपानं दिसतात. एका कवीनं त्याचं किती गोड शब्दात वर्णन केले बघा, ऐकू द्या.
साठती जमाय तव मले तिच्या दिसती माझी माय हे आया बाया होत्या होतो जबाना अर दुष्काळात मायेच्या आतला भावना पिठामध्ये पाणी टाकून मले पाजत जाय तवा मले पिठामध्ये दिसती माझी माय हे कन्या काट्या वेचायला माय जाई राणी अरे पायात नसे वाहन तिच्या फिर्या अरे काट्या कुट्याला तिचे मानत नसे पाया तवा मले काट्यामध्ये दिसती माझी माय दिसती माझी माय रे दिसती माझी माय त्यावेळेस आई वडील आम्हाला वेगवेगळ्या रंगाने वेगवेगळ्या रूपाने दिसायचं होतं शेवटी अशोकजी महाराज 10 मिनिटं मी बाप या विषयाला न्याय देणारच आहे पण तत्पूर्वी मला अभंगाला न्याय द्यायचा आहे ऐका बसलेले तात्या ज्या मार्गाने गेले त्या मार्गाने इथं झालेल्या प्रत्येकाला जायचं टाळ वाजवणाऱ्याला जायचे पकवाज वाजवणाऱ्याला जायचे कीर्तन करणाऱ्याला जायचे गाणाऱ्याला जायचे सिस्टम लावणाऱ्याला जायचंय एवढंच नाही संत म्हणले जगा काळ खाई आम्ही माथा तिला पाय पण त्यांनाही पंचमहाभूतापैकी एका महाभूताच्या स्वाधीन देह करावा लागला नवल नाही म्या बोलविल्या वेदू बोले म्या चालविल्या सूर्य चाले म्या हलविल्या प्राणो हले जो जगात ते चालिता मीचे तुझ्या सत्तेने विनाशी बोलणे सूर्याशी चालणे तुझ्या बळे ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी तो जगाचा मालक जरी येत आला तरी नाही उराले येत नाही उरो आले अवतार येरते पामर जीव किती ही आधी कमी पडत असेल तर पुढची सांगतो 9 भी मर गए 10 भी मर गए सहस्राट्याशी 33 कोटी देवता मर गए पडे काल के फाशी ही भी आधी कमी पडत असेल आजा मेला पण जमेला आजा मेला पण जमेला आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला देखत नातो पंतो तोही तैसाची झाला आता उठा उठा जागा पाठी भय आले मोठे पंढरी वाचुनी तुझा ठाव नाही कोठे जन्मय म्हणजे मृत्यूवय मी नाही सांगत माऊली ज्ञानेश्वरी मध्ये किती गोड वर्णन करतायत बघा उपजे ते नासे नाशिले ते पुनरुपी दिसे हे गतिकाया प्रजैसे परिभ्रमी टाळकरी माऊली ज्ञानेश्वरी मध्ये म्हणतात ज्याचा ज्याचा सजू म्हणून जन्म झालाय त्याला एक दिवस मारावं लागणार आहे कारण उपजली या पिंडा मरण सांगा ते नवे त्याशी काळोबा खाईल कारण देह हा पाचाचा आणीला उसना शेकी त्याची त्याला देणे लागे एक दिवस हा देह जाणार आहे माऊली म्हणताय सजीवाला जावं लागतं नवल नाही कारण जन्म आले बाळ त्याची वाट पाहे सजीवाला बाबा मरावा लागत नवल नाही
पण बसलेले मला सांगा, निर्जीवाला तरी या जगात राहता येत असेल का? नाही म्हणताय. देतो पटवून. ओ शिष्ट मला दादा, किती वर्ष झालं मंडपाचा व्यवसाय चाललाय? हा 30 40. मग ती मॉनिटर बिनिटर वापरा की 40 वर्षासारखी प्रगती दिसा ना तुमची. मरायला लागलो मी आरडू आरडू. मग 40 वर्ष झालं हा मंडपाचा व्यवसाय चाललाय, बरोबर ना? वाढला पार्जित आहे म्हणजे माझ्या वडिलाची मिराशी का देवा वय. मग कापड 40 वर्षापूर्वीच घेतलेला असेल ही. बोला की बिंदास, टेन्शन नका घेऊ. काय व्हायचं उजळण तिथं उजळण, त्याचं काय असतं तमा. हा 40 वर्षापूर्वीच कापड घेतलेला असेल. नाही वय किती महिने झालं? 4-5 महिने. अजून किती महिने टिकल? धंदा चांगला चाललाय की. हा हे कधी तुम्हाला बोललंय का? नाही नाही मला उन्हात लटकावलंय, तुम्ही सुत्त सावलीला मारताय, सुतळीने आवळून ठेवलंय, असं कधी बोललंय का? नाही. म्हणजे पहिली गोष्ट याला त्वचा नाही, दुसरी गोष्ट याला संवेदना कळत नाही, तिसरी गोष्ट याला बोलता बी येत नाही. या तीनही गोष्टी नाहीत. याचा अर्थ हे सजीव की निर्जीव? निर्जीव. मग निर्जीव असलं तरी राहते का बदलावं लागतंय? आपल्या दोघांचं कोण ऐकायचं? आपल्या बायका ऐकतील की नाही सांगता येत नाही. तर पुरावा लागतो. देतो पुरावा, ऐका. जी आता ओवी सांगितले का त्याच्या अगोदर गोड ओवी इको द्या आता. जैसे मग नूतन वस्त्र तैसे स्वीकारी चैतन्य. माऊली कापड सोडून द्या. आपल्या अंगावरती जे कापड आहे ते एक दिवस जीर्ण होणार, फाटणार आहे. फाटल्यानंतर टाकून देऊन दुसरं कापड शिवणाऱ्याकडून शिवून घेऊन परिधान करावं लागणार आहे. एका सुभाषितकाराचं किती गोड वाक्य बघा. अरे यूं ही नहीं जाते कोई दुनिया से, मिलते हैं सभी यहाँ कपडे बदल बदल के, कपडे बदल बदल के. जसं तुम्ही आम्ही रोज एकमेकाला कपडे बदलून भेटतो का, तसं आत्मा शरीर बदलून बदलून भेटत असतो. पण काय झालं बाबा, सध्या या कपड्याचाच लोकांना लय गर्व झालाय. माझातली लोक पैसा आले, बरं पैसा आले ते रावण ग बसलं नाही. लय ज्ञानी होता, दशग्रंथी ब्राह्मण होता, त्यासारखं ज्ञान कोणाकडेच नाही. पण तरी बी ठोकला का माहिती का? नियत खराब, भंगार. आता बी बदलापूर मध्ये एक जणांची नियत खराब झाली. त्याला बारकं लिकरू कळलं नाही. पोलिसांनी त्याचा बी कार्यक्रम केला. म्हणजे सरकार कुणाचं बी असू द्या, ज्याची नियत भारतात खराब होणार, भारत त्याचा एक दिवस कार्यक्रम करणार म्हणजे करणारच. आणि आज आवर्जून बोलतो, पाकिस्तानची नियत एवढ्यात खराब झाली. पाकिस्तानची नियत खराब झाली. भारताच्या नादी लागल्यावर कसा दणका होतो हे नरेंद्र मोदींनी दाखवलं. आतापर्यंत सगळ्यात डेंजर पंतप्रधानचं कोण असेल तर नरेंद्र मोदी. अख्खं जगच भेटतंय गाड्याला. नकच. आता पाकिस्तान कमीत कमी 1000 वर्ष तरी विचार करीन, नको भारताच्या नादी लागाय. कुणाच्या नादी लागेल पण भारताच्या नाही रे. अजून 2-4 वर्षात नक्षा सुद्धा राहते का नाही काय माहिती. अशा करून काय करायला लागेल बाबा. कोणी होऊन जर आपल्यावर चाल करून आली तर मग त्याला प्रत्युत्तर देता आलं पाहिजे. हे नरेंद्र मोदीने करून दावलंय. राजकारण सगळं विसरा, पण आज खरंच तो माणूस चांगला आहे. त्याच्या इतका माणूस चांगला नाहीच. आणि बाबा खरं सांगू का, लुंग्यावाल्याच्या आणि धोत्रावाल्याच्या कधीच नादी लागू नाही. लुंग्यावाली आणि धोत्रावाली भारतात काय करतील, मेळ लागू द्यायची मेळ. हा त्यामुळे लुंग्यावाल्याच्या आणि धोत्राच्या नादी लागायचं. ही गडी डेंजर असते. ती दोघी गड्यांनी त्या उत्तर प्रदेश मध्ये बी ती ह्यांनी दावलं करून योगी आदित्यनाथनी, आणि इकडे बी नरेंद्र मोदींनी कार्यक्रमच लावला. म्हणून वारकरी आणि धारकरी बाबा सोपे नसतात, त्यांच्या नादी लागायचं नाही. जरा पुढे जातो मी, माझा महत्वाचा होता. काही लोकांकडे लय पाहिजे. आमच्या गावात एक जण 4 ड्रेस बदलता आहे दिवसाला. 4, सकाळी एक, दुपारी एक, संध्याकाळी एक, झोपताना नाईट पॅन्ट टी शर्ट. बरं बाबा किती कडक कपडे घातले तरी मसन वाटतात, जावंच लागतं ना. बरं मसन वाटत स्वतःची माहित असल्या लोक म्हणतात काय, नाही लिननचं कापड घालत होता 3-3 हजार मीटरचं, फाडा 3-3 हजार मीटरचं. 60 नाही बसतेवलं. कारण ही गबल आहे का, जोवरी चलन गा तोवरी मनती माझा, बांधोनी यमाची हाती, भुशिरी गेटी काढून या तुमचं पाट आहे. नाही रे नाही कुणाचे कुणी, तुझे नवे रे कोणी, अंती जाशील एकल प्राण्या माझे म्हणून. आणि बाबा ते 4 ड्रेस बदलणार असं दुसऱ्याच्या मैत्रीला मसन वाटत गेलं. आणि नेमका आमचा पाहुणा होता म्हणून मी बी पुढे गेलतो. आता मला जरा ती सरान रस्ता येत नाही, पण नाद आहे मला पुढे करायचं. महाराज आहे ना, त्यामुळं ती मी लाकडं हातात देत होतो. लाकडं हातात देता नेमकं एक जण ती 4 ड्रेस बदलणार असं इशूतून येताना मी बघितलं. मोहिते महाराज मी काही बी सण करतो, पण छत्ती काढली की माझं डोकंच फिरतं. ती नेमकं छत्ती काढून असं आलतं मसन वाटत. मी नेमकं लाकडं बिकडं टाकली त्याच्याकडे गेलो. छत्ती आत घे म्हणलं, नाही घेणार. म्हणलं का नाही घेणार? म्हणलं 4 कोटीत. म्हणलं तू का म्हणे ज्याची संपदा एवढी सांगा ते कवडी गेली नाही. धन मिळवून कोट्यानं कोटी सवे नाही रे लंगोटी, सगोट लोकची जात नाही. तुझं कुठं 4 कोटी ठिकाण लावतो घ्या. प्रसाद महाराज तो मला नाही घेणार. मी म्हणलं नाही घेणार तर फुगा फुटणार.
आणि संपत्तीचा आणि सत्याचा फुगा फुगतो, पण एक दिवस फुटणार. माणूस तर चालता चालता त्याच्या पायाला मसन वाटत हाडूक टोचला, तर मसन वाटत सोनं हाडकच ना, हाडूक टोचतो ना, हाडूक त्याला किती गोड बोलतोय बघा. एक दिन निकले ते सैर करणे, मन में कई अरमान थे, चलते समय पैरों को चुभी हड्डी हड्डी के ये बयान थे, अरे चलने वाले चल संभल कर, हम भी कभी इंसान थे, हम भी कभी इंसान. अरे भल्या माणसा गर्वानं चालतोय, तुला वाटतंय तू 4 ड्रेस बदलतोय, पण ऐकून जा, मी 8 बदलायचो. मी म्हणजे विकास महाराज नाही, ते हाडूक म्हणते मी किती बदलायचो, 8 बदलायचो. पण ऐकून जा, या मसन वाट्यात आल्या माझी बी राख आणि तुझी बी वरती हसायची चेष्टा कधी करू नका, कारण देव कधी आपल्याला त्याच्या जीव जागेवर नेऊन बसवेल ना सांगता येत नाही. तुका म्हणे आले समर्थाच्या मनात, जरी होय राणा काही बोलू द्या, आपल्याकडे प्रमाण तयारच असते, प्रमाणाशिवाय कधी बोलतच नाही. लक्ष देऊन ऐका. बसलेले चालताना एक पाय पुढे असतो, एक पाय मागे असतो. पुढच्या पायाला अभिमान नसतो लेका मी पुढे आहे, आणि मागच्या पायाला वाईट पण नाही वाटत मी मागे आहे, कारण त्यांना माहिती क्षणार्धात चित्र बदलणार आहे. मागचा पुढे जाणारे आणि पुढचा मागे येणारे गर्व कशाचा करायचा आहे. जिवंतपणी पक्षी किड्या मुंग्या न खातात, पण ज्यावेळेस तो पक्षी मरतो का त्यावेळेस याच किड्या मुंग्या त्या पक्षाला खात असतात. वेळ प्रत्येकाची येते, फक्त एक काम करा, वेट अँड वॉच, वाट पहा. वेळ नक्की आपली. ज्यांनी ज्यांनी आपल्याला त्रास दिला आपल्या दुप्पट त्यांना त्रास झाल्याशिवाय राहणार नाही, कारण या सृष्टीचा नियम आहे, जसं कराल तसं भराल, जसं पेराल तसं उगवल्याशिवाय राहणार नाही. केले कर्म झाले त्याची भोग आले, उपजले मेले ऐसे किती, जैसी करणी वैसी भरणी. म्हणून फक्त एक काम करा, तुका म्हणे सत्य, कर्म व्हावे सहाय्य, नाहीतर घातलिया भय नरका जाणे. एवढं सगळं कशामुळे लांबलं माहिती का, मी एका ओवी जवळ जैसे जीर्ण वस्त्र सांडेचे आवर्जून तुम्ही मला सांगितलंय, म्हणून एवढा खटाटोप चाललाय. आता ऐका कसं जगायचं. इको द्या. अरे मानवा तुझे तुझ्या सत्य केला, अरे गर्वानं फुगून तुझ्या छातीला, अरे तुझ्या परी भले तुझ्या परी भले मिळाले, तुझ्या परी भले कमी करा थोडा. 100 मुलाचा बाप होता, हस्तिनापुराचा मालक होता, भारताचा एकुलता एक सम्राट होता धृतराष्ट्र. टाळ वाजवा 2-4. हा लेरवाज आणि अंड्यावणी चाललंय. 100 मुलाचा बाप होता, हस्तिनापुराचा मालक होता, भारताचा एकुलता एक सम्राट होता धृतराष्ट्र. त्या 100 मुलाच्या बापाला मरावं लागलंय, आपलं ठिकाण लागणार नाही. पुढचं उदाहरण ऐका. पुण्याचे आप्पाजी गुळवे तुकोबर यांचे सासरे कमीत कमी 36 एकर ऊसाचे मालक होते. त्या आप्पाजी गुळवेंना जावं लागतं, आपल्याला 2 एकर आहे, तो बी 265 आहे. त्याला बी काडी लावल्याशिवाय कारखाना घेऊन जात नाही, आपलं कुठं ठिकाण लावतं. पुढचं उदाहरण ऐका. लता दिदी मंगेशकर, आजही त्या बाईचा आवाज ऐकतच राहा वाटतं, इतका गोड आवाजाची देणगी. गान कोकिळा म्हटलं जायचं, मरावं लागलं. पुढचं उदाहरण ऐका. 100 रुपये कमवले तर 100 रुपये खर्चाची दानं जिच्यामध्ये होती ते रतनची टाटा, एवढं मोठं रत्न, पण त्या रतन टाटाला मारावं लागत. पुढचं उदाहरण तुमच्यातलं ऐका. नवऱ्यानं टाकून दिला, बापाच्या दारात गेली, बापानं सांगितलं दिली त्या दिवशी मिली परत माझ्या दारात यायची. प्रत्येकाच्या दारात जात होती, हात पसरत होती, शेवटी कोणी आधार दिला नाही. मसन वाट्यात गेली आणि मसन वाट्यात जाऊन विसाव्याचं पीठ घेऊन त्याची भाकर बनवून मटा खायची ती सिंधुताई सपका गेली गड्या. पण 2600 अनाथ लेकरांची आई होऊन गेली. एवढं मोठं कार्य तरी मरावं लागलं. पुढचं उदाहरण. सिकंदर नावाचा राजा होऊन गेला. अरे जग जिंकलं त्या सिकंदरानं, पण ज्यावेळेस मरण जवळ आलं त्यावेळेस सर्व सेवकांना जवळ बोलवलं, सांगितलं ऐका, काही तासाचा पावला आहे, मरणार आहे मी, संपणार आहे, जाणार आहे. आतापर्यंत अहंकार होता, पण लक्षात आलंय अहंकार नारीला तुका म्हणे वाया गेला, अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. अरे जगच काय, पण जग ज्यानं निर्माण केलं तो जगाचा बाप सुद्धा नम्र झाला भूता, त्याने कोंडिले अनंत हेचू शरत वाचा. अहंकार केला, मरणार, संपणार, जाणार. पण ज्या दिवशी मरल त्या दिवशी एक काम करा, माझी तिरडी बांधाय घ्याल, पण माझी तिरडी बांधत असताना इतरांसारखी नका बांधू. माझे हात मोकळे सोडा, या जगाला कळू द्या सिकंदर नावाचा राजा
जग जिंकलं त्या शिकणारानं, पण येतानाही मोकळ्याच हातानं आणि जातानाही मोकळ्याच हातानं इको. आजी जवानी तेरा तिराना कल्प चिताएगा, आजी जवानी तेरा तिराना कल्प चिताएगा. जला जाएगा, जला जाएगा, जला जाएगा, जला जाएगा. महाराज जवळजवळ 15 मिनिटं तुम्ही याच्यावरती घेतलीत. माणसाला एक दिवस मरावं लागत आहे. बरीच उदाहरणं दिली. आमचं पाठ झालंय. दहाव्याचा प्रवचनकार येतोय तीच सांगतोय मारावं लागणारे. वर्ष श्राद्धाचा कीर्तनकार येतोय तीच सांगतोय मारावं लागणारे. कटाळा आला ऐकू ऐकू मारावं लागणारे. पाठ झाले तुम्हाला बी सांगणाऱ्याला कटाळा आलाय. फक्त सांगावं लागतं ह्याच्यासाठी. महाराज कटाळलोय आम्ही ऐकू ऐकू. आता सांगा आम्हाला. बराच वेळ झाला मरायचंय मरायचंय चाललंय, पण आम्हाला मरणा अगोदर एक दिवस तुकोबऱ्यांसारखं म्हणायचं याच्यासाठी केला होता अट्टास. जिवंतपणी म्हणले ना तुकोबरा इथं असतानाच, इथं वैकुंठाला जायच्या अगोदर म्हणले ना याच्यासाठी केला होता. मग आम्हालाही तसं जायच्या अगोदर म्हणायचं. आमचा शेवट गोड झाला. ते प्रमाण आमच्या मुखाला येण्यासाठी आम्ही नेमकं काय करायला पाहिजे. महाराज म्हणतायत जर वाटतंय शेवट गोड व्हावा, जरी करणे असेल शेवट गोड गा, मग महाराज राम राम स्मरा. वाटतंय शेवट गोड व्हावा तेजस्वी महाराज, मग ऐशी जोडी करा राम कंठी धरा, जेणे चुके फेरा गर्भवास. वाटतंय शेवट गोड व्हावा. तुकोबराय म्हणतात अंतकार्य ज्याच्या नाम आले मुखा, तुका म्हणे सुका पार नाही. वाटतंय शेवट गोड व्हावा तर देवाचा पण नियम आहे. अंतकालेच मामेव स्वरण मुक्तवा कलेवर. बसलेले मरताना देवाचं नाव मुखाला आलं तर देव मोक्ष देतोय, देव वैकुंठाला घेऊन जातोय. मग अशोक महाराज काय काय लोक आपल्यापेक्षा पुढची असतात. कळत काय डोंबलं नाही, पण आपल्याला शिकवाय जातात. काय काय म्हणले भीत नाही आम्हाला. महाराज मरायच्या टायमाला देवाचं नाव घेतलं मोक्ष आहे ना. मग आयुष्यभर काय करायची गरज आहे. बघू ना मरायच्या टायमाला देवाचं नाव घेता येईल. तू देवाचा चुलताय होईल. त्या टायमाला देवाचं नाव यायला काय काय तर डायरेक्ट पुढचे बोलतात. महाराज ज्या दिवशी मारायचे त्या दिवशी रातभर भजन करू ना, भजनात मरू. तू देवाचा सासरा आहे बाई. कष्टीअंपूर लिहून आणले ह्याच दिवशी मारणारे. काय काय तो ओवेच घेऊन येतात. मोक्ष देऊनी उदार काशी होय किर, पण पुढं माऊलीने मेघ टाकली परी वेचणे लागे शरीर ती गावी. ज्यांनी ज्यांनी काशी केली त्यांनी नीट आहे का. काशीत मोक्ष तुम्हाला सांगितलं कोणी. बावळ्याचा बाजार. तुम्हाला घरी बसून कटाळा आला आणि महाराज लोकांना धंदा राहिला नाही काशी शिवाय, त्यामुळे त्यांना बी उता आलाय. तुम्हाला काशीत मोक्ष सांगितलं कोणी. ज्यांनी ज्यांनी काशी केली त्यांनी नीट आहे का. काशी मोक्ष देती, पण काशी केल्यावर नाही काशीत मारावा लागत. तुम्ही जिवंत महागारी आलाय. आणि अजून बी सांगतो मरायला बी टाइम आहे. एक सूर्य उगवायच्या सूर्य मावळाच्या टायमाला मारावं लागतं. भर उन्हाचं मेल्या मोक्ष नाही. आणि ती जाहिरातच मध्ये सध्या लय ठिकाणलं पित उसाळलं होतं कुंभमेळ्याचं. कशाला गेलती बरं लोक कुंभमेळ्याला. हा कशाला गेलती. आंघोळीला वय. का बरं आंघोळ्या करायला गेलती. पाप धुवायला ना. मग जी गेलती ती पापीत म्हणाय शंका नाही. मग आयुष्यात एवढं पाप करताच कशाला की तिकडे जाऊन डुबक्या लावावं लागतील तुम्हाला. पाप करता कशाला एवढं. चांगलं जागा ना, चांगलं कर्म करा ना. तिकडे काशी करायची काय गरज आहे. आणि जसं जाहिरात तसं लोक उपानतात हो. मध्ये एक जाहिरात आली फेअर अँड लवलीची. बघितली का. बघितली कशाची म्हणा. किलो किलो लागते आम्हाला महिन्याला. बघितली कशाची. म्हणजे माता मावल्यावर तुम्ही लावाल नवल नाही. गाड्याची बी फेअर अँड लवली आली. मेन्स फेअर अँड लवली. आणि ती प्रसाद महाराज ते फेअर अँड लवलीच्या जाहिरातीत असं दावलंय जी फेअर अँड लवली लावते ती माणूस गोरा होते. बरं बाबा खरं सांगा फेअर अँड लवली लावून जर माणूस गोरा होत असता पण मुतीचा कुठं जळतो काय माहित. आणि अजून बी एक सांगतो ते असं म्हणतात बा फेअर अँड लवली मध्ये अमेरिकन बाईचा शिंबूड असतो. पसल्या रे निमेने तर पसल्या 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 पसल्या. आता खरे चेहरे लवकर आपल्याला समजतील. विनोदाचा भाग सोडून द्या. बसलेल्या या प्रत्येक गोष्टीमध्ये केमिकल आहे. आणि जेवढं केमिकल तुम्ही या शरीरावरती वापराल तेवढं आजाराला बळी पडून लवकर माराल. हे लक्षात ठेवा. मला सांगायचं वेगळं काय काय म्हणली. बघू महाराज शेवटाला देवाचं नाव मुखाला आणता येईल. पण बाबा जरा गोड बोलू का. गोड बोलू का. माझा मुद्दा चालला इथं काशी मोक्ष देती पण कधी मारावा लागत. याच्या उलट सोपं करून सांगतो. काशीत मेल्या मोक्ष. बाबा 5 वेळा काशी केल्यावर आणि 3 वेळा द्वारका केल्यावर जेवढं पुण्य मिळतं का. नीट आहे का. 5 वेळा काशीला गेल्यावर आणि 3 वेळा द्वारकेला गेल्यावर
जेवढं पुण्य मिळतं का तेवढं आपल्या जवळ पंढरपूरला एकदा गेल्यामुळे पंढरीशी जाणे कवे एक कवे पंढरीशी जाणे पंढरीशी जाणे पंढरीशी जाणे काशी यात्रा पाकर जातीन काशी यात्रा पाकर पंढरीशी जाणे एक पंढरीशी जाणे अजूनही सांगतो प्रमाणाशिवाय एक कवी कीर्तना शब्द मी सांगत नाही. प्रमाण दिलं काशी यात्रा 5 द्वारकेच्या 3 पंढरीशी जाणं एक वेळा. मग सोपं कुठलंय बरं याच्या पुढे जाऊन महाराज बोलतो काशीत मरावा लागत आहे तेव्हा काशीत काय आहे मोक्ष आहे. पंढरपूरला मरायची आट नाही एवढंच काय पंढरपुरात पांडुरंगाला बघायची सुद्धा आट नाही. नुसत्या पांडुरंगाच्या मंदिराचा कळस तुका म्हणे मोक्ष देखील कलस तात्काळ हा नाश अहंकाराचा. मग बसलेले मरायचं सोपं का बघायचं सोपं बघायचं सोपं. याच्या बी पुढे जाऊन बोलतो फक्त पाहता देवळाची पाठ तीर्थे घडती 360. मग बाबा सोपं कुठलंय पंढरपूर वर्षभर अगोदर. तरी बाबा काही जणाला 35% पडत नाहीत. म्हणजे अशी असतात दगड बुद्धीची काय त्यासाठी मी तुकोबरे आणलेलं ना. त्याला कसं तुकोबरे लिहिलं ना प्रमाण तुकोबरे तुका म्हणे ऐसी बुद्धी ज्याची जड त्याहुनी दगड बरे देव. म्हणजे दगड बुद्धीची असतात काय अशी 4 वेळा बसून मी पास होता येत नाही. हा मला सांगायचा मुद्दा एवढा आहे जाग्याव्या जरा जाग्याव्या. जर 3 तासाचा पेपर पास व्हायचा असेल तर अभ्यास कधी आहे वर्षभर अगोदर. मग 100 वर्षातला आयुष्य मरण हा शेवटचा पेपर आहे. मग या पेपरचा अभ्यास कधी करायला पाहिजे पास व्हायचा असेल तर जीवाग्री नाम येईल श्रीरामाचे तरीच नाम येईल श्रीरामाचे जन्मोजन्मी असेल सामग्री हरीच नाम जपा रे हरित जीवाग्री नाम नाव मुखाला येण्यासाठी बी जन्मोजन्मीचं पुण्य असावं लागत. जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली. जन्मांतरीचे पुण्य असेल ज्याचे पदरी त्याच्या पदरातच पाहिजे त्याशिवाय जीवेवरती देवाचं नाव येत नाही. मग जर शेवट्याला यायचं असेल तर अगोदर करावा लागत आहे. महाराज बराच वेळ झाला. आता उदाहरण द्या की शेवट कसा कोणी गोड केला लक्ष देऊन ऐका. उदाहरण क्रमांक 1 त्या सीताई साहेबाला रावणानं उचललंय. रावण सीतेला घेऊन चाललाय. सीतेला घेऊन जात असताना सीतामाई हात मारते वाचवा वाचवा स्वामी स्वामी. आणि तो आवाज त्या जटायूनं ऐकला. आणि जटायूनं ऐकल्याबरोबर जटायूनं युद्ध सुरू करायला सुरुवात केली. अरे माझी जगतजननी माझी आदिशक्ती आहे आणि हिला रावण घेऊन चाललाय सोडणार नाही. विजय जटायूच्या पायड्यात आहे लक्ष द्या बरं का. विजय जटायूच्या बाजूने जटायू विजय होणार आहे. रावणाला कळतंय आपण हारतोय. शेवटी राक्षसना छल करायला सुरुवात केली. विचारलं ऐक का लढतोय माझ्याशी. माझी जननी आहे माझ्या स्वामीची पत्नी आहे जगत जननी आदिशक्ती आहे जगाची माता आहे ती आणि तिला तुम्ही घेऊन चाललाय. नाही जाऊ देणार. युद्ध होणार आणि तुम्हाला मी मारणार. मी द्यायला तयार आहे. मी तुझ्या हातात सीतेला देतो पण मला सांग एवढे सगळे देव माझ्या बंदी खाण्यात तू माझ्याकडून हरतो मी तुझ्याकडून हरतोय
नेमकं तुझं मरण कशात आहे? तो म्हणला विजय कोणाच्या बाजूने आहे? माझ्या. विचारायचा अधिकार कोणाला आहे? मला आहे. मला सांगा तुमचं मरण कशात आहे? शेवटी राक्षस छल केलं, सांगितलं माझ्या पायाच्या अंगठ्यात. आता तुला एक विचारतो, मी माझं मरण सांगितलंय, मला सांग तुझं मरण नेमकं कशात आहे? तुला तुझ्या रामाची शपथ आहे. शपथेला गुतले बरं का. आणि आपल्याकडे प्रमाणे तुकोबराय म्हणतात वचनाशी फिरते ते अधमजन. आम्ही वचनाला फिरणाऱ्यातले नाही. दिला शब्द. माझं मरण माझ्या पंखात आहे, पंख छाटले. तो धारा तीर्थी पला निकडून प्रभू रामचंद्र सीतेच्या शोधात आहेत. सीते 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 सीते. झाडांना विचारतायत माझी सीता पाहिली का? फुलांना विचारतायत माझी सीता पाहिली का? पानांना विचारतायत माझी सीता पाहिलं का? तेवढ्यात जमिनीकडून आवाज यायला लागला. काय? इको. श्रीराम जय जय राम, 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 वासराला सोडून कुठ निघून गेली गाई ग, निघून गेली गाई ग. ए ना माझे आई ग, ए ना माझे आई ग, ए ना माझे आई ग, ए ना माझे आई ग. आई प्रेम करते या दुमत नाही, पण आईपेक्षाही काकणभर जो जास्त प्रेम करतो ना त्या व्यक्तीचं नाव बाप आहे. अरे बाप म्हणजे जगण्याचं माप आहे. बाप म्हणजे पाठीवरची थाप आहे. जरी कधी रागवला ना तरी ज्याची माया आम्हा पैना तो म्हणजे बाप आहे. यशाच्या उत्तुंग शिखरावरती मुलाला घेऊन जाणारी शिडी म्हणजे बाप आहे. समुद्राच्या ऐल जाऊन समुद्राच्या पैजरावरती घेऊन जाणारी होडी नौका म्हणजे बाप आहे. बाप म्हणजे निश्चित काय? ऐकून जा. इकू वारबाजा कमी करा. रामती माया त्याच्या काळ्या मेघावानी, दाखविना कधी कुणा डोळ्यातलं पाणी. जिजू जिजू संसाराचा गाडा हाकला, पोटामध्ये हसू जरी कणावा कला. घडी भर तो थांब गड्या, ऐक त्याची धापर लय बगड हाय गड्यार. उमगाया बापर ऐकते बाप नाही कळत. बाप कळायसाठी एकतर बाप जावा लागतो, नाही तर मुलानं बाप व्हावं लागत. त्यावेळेस कळतो बाप काय असो. तसा बाप कळत नाही. आज 8वा गड्या साहेब, ज्या वेळेस तुम्ही नोकरीला वालचंद मध्ये जात असाल, तुम्ही पाच मुली ना, 4 ना, 4ही मुली ऐका. ज्या वेळेस सासरी जात असाल त्या वेळेस तात्या रोज दिवसातून एकदा तरी फोन करत असतील, रोज दिवसातून एकदा तरी मेसेज करत असेल, एकदा तरी बोलत असतील. पण आज 1 वर्ष झालं ना तात्याचा फोन येतोय ना तात्यांचा मेसेज येतोय. रोज बोलणारी व्यक्ती आज आपल्या जीवनातून कायमची नाही झाली. आज ना फोन येतो ना मेसेज येतो. चिठ्ठी ना कोई संदेश, जाने वो कौन सा देश, जहाँ तुम चले गए, जहाँ तुम चले गए, जहाँ तुम चले गए, जहाँ तुम चले गए, जहाँ तुम चले गए. चिट्ठी न कोई संदेश. आता ना तात्यांचा मेसेज ना तात्यांचा कॉल राहिले त्या आठवणी. तुम्ही 4ही लेख ऐका. ज्या वेळेस दिवाळीला भाऊबीजेच्या रक्षाबंधनाच्या सणाला माहेराला येत असाल त्या वेळेस आई शेजारी तात्या बसलेली दिसत असतील. पण आज 1 वर्ष झालं फक्त दारात आई एकटीच बसलेली दिसते. आता आई शेजारी तात्या नाही. किती बापानं आमच्यासाठी प्रेम केलं मी सोपं सांगून पुढे जातो. लक्ष देऊ नये का?
बाबा मुलीला बापानं लहानाचं मोठं करावं, मुलगी 18 वर्षाची व्हावी, लग्न जमावून ज्यावेळेस लग्नाचा दिवस उजाडतो महिला मंडळ आठवा तो दिवस. आईच्या अंगावरती नवी साडी, भावाच्या बहिणीच्या सगळ्या पाहुण्या रावळ्याच्या अंगावरती नवे कपडे आहेत. पण एवढ्या आनंदाच्या क्षणात सुद्धा जो अख्ख्या लग्नात सभा मंडपात फाटक्या कपड्यावरती फिरत असतो ना, तो आपला बाप आहे, तो आपला बाप असतो. आता काका सगळे विधी पूर्ण करतात, लग्न होतं ना, आता पाठवणीची वेळ येते. पाठवणीची वेळ येताना तुम्हाला आई रडायला सापडते, मावशी काका मामा मामी सगळे रडायला सापडतात. पण तुमची नजर आता एका व्यक्तीला शोधायला लागते, ज्या बापाने हाडाचं काढा रक्ताचं पाणी केलं, रात्रीचा दिवस दिवसाची रात्र केली. आमच्या बापाकडे आमच्या लग्ना दिवशी 1 रुपया नव्हता, पण सावकाराकडून दाम दुप्पट व्याजानं कर्ज करून आमचं लग्न लावलं. तो आमचा बाप. दारात असाच मंडप दिलेला असतो. मंडपाच्या एका कुठेतरी कोपऱ्यात बाप बसलेला दिसतो. बापाकडे जाताना बापाला सांगता, बाबा एकदा मिठीत घ्या ना, बाबा एकदा मिठीत घ्या ना, चालली तुमची लेक दूर, लेकरात जा, दिल्या घरी सुखानं, बाबा सुखानं राहते, नाही तुमच्याकडे कसली तक्रार येऊ द्यायची. पण बाबा एक काम करा ना, एकदा या लेकीला मिठीत घ्या ना. बाबा बापाचे हात पुढे व्हावेत आणि मुलीनं बापाच्या मिठीत जावं. आणि जशी मिठीत गेल्यानंतर उजनी धरणाची बाण रिकामी केल्यानंतर पाणी येतं का, तसं मुलीच्या आणि बापाच्या डोळ्यातून पाण्याचं ओघ येतो. आता शेजारची सांगतात, तात्या आहे, नाना आहे, काका आहे, मामा, अरे कुठपर्यंत रडवतो लेकीला, जा वाटेला डोकं दुखल. आता ऐका, तुमच्या हाताला बापानं धरावं, गाडीत बसवावं आणि गाडीत बसून थाप टाकावी, गाडी पुढे चालावी, 100 पावलं बापानं मागं यावं. आणि काय कोणा जड धडकी सगळ्यांनी जेवण केलं मला आवडत असते. गाडी 100 पावलं पुढे जावी, काय बापाच्या लक्षात येतो काय माहित नाही. पुन्हा बापानं गाडीवरती थाप टाकावी आणि गाडीवरती थाप टाकून आता बाप तुमच्या बाजूला येत नाही, आता बाप जावयाच्या बाजूला जातो, हात जोडतो, जावय बापू ओ जावय, खूप लाडात वाढवलंय, ओली केला. एखाद्या वेळेस संसार करताना चूक होईल, वेंदळीपणाने एखादी गोष्ट होऊन जाईल, पण ऐका ना, तिचं जर चुकलं ना तर या बापाला फोन करा, बापाला 2 शिव्या घाला. बाप माझ्या लेकीच्या सुखाच्या नाण्यासाठी तुमच्या 2 शिव्या सुद्धा खायला तयार आहे. या व्यक्तीचं नाव बाप आहे. इतकं जो प्रेम करतो तो बाप. आणि ऐका बरं का, मुलीची पाठवणी करताना रडलाच नाही असा बाप या जगात शोधून बी सापडणार नाही. तुम्ही आम्ही रडाली यात नवल नाही. जनकासारखा विदेही सीतेची पाठवणी करताना रडलाय, हिमालयासारखा पर्वत पार्वतीची पाठवणी करताना रडलाय. ज्या जगद्गुरु तुकोबरायाचा अभंग घेतलाय ते जगद्गुरु तुकोबराया सुद्धा भागीरथीची पाठवणी करताना डोळ्यात आसवच असतात. बाबा वरून जिथून यायचीच व्यवस्था नाही, 2 व्यक्तीसाठी तुकोबराय आले. एक आपले शिष्य निळोबराय आणि दुसरे बाबा गेले कोण्या गावा, भागीरथी करी धावा. इतकं प्रेम करतो बाप आहे. आणि का नाही रडावं त्या बापानं? बसलेले बँकेत एखाद्यानं साधा 3 रुपयाचा पेन मागितला तर आपण तो पण काढून देतो, का माहितीये? कारण तो महागारी मिळावा म्हणून, बरोबर आहे ना? मग ज्या बापानं मुलगी 18 वर्षाची होईपर्यंत एक चिवचा एक काऊचा घास करत करत मुलीला लहानाचं मोठं केलं, बाबा ती मुलगी दुसऱ्याच्या ताब्यात येताना बापाची अवस्था काय होत असेल, काय होत असेल? आठवा ती अवस्था. म्हणून या जगात सगळ्यात जास्त प्रेम करतो ना त्या व्यक्तीचं नाव बाप आहे. त्या व्यक्तीचं नाव बाप. आई प्रेम करते दुमत नाही, पण आईपेक्षाही काकणभर ज्याचं प्रेम आहे ना त्या व्यक्तीला बाप म्हणतात, त्या व्यक्तीला बाप म्हणतात. आणि असा खऱ्या अर्थाने एक चांगला बाप आज 1 वर्ष झालं निघून गेले. आयुष्य चांगलं जगलं, पैलवानकीच्या क्षेत्रात चांगलं काम केलं, एवढंच नाही चांगली शेती केली, पैलवानकी केली आणि हे करत करत असताना मुलांवरती चांगले संस्कार केले आणि त्याची पावती आज एवढा समाज त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणाला जमतो. आज एवढा कार्यक्रम या ठिकाणी चांगला सादर होतोय, तर आज निश्चित तात्या म्हणत असतील यासाठी केला होता टास शेवटचा दिस. मी आयुष्यभर खटाटोप केली, मी जे जगलो, जे माझ्या मुलावरती संस्कार केले त्याचं चीज खऱ्या अर्थाने या ठिकाणी घडलं. आज माझा शेवट गोड झाला. तुम्हाला 4ही मुलीला आणि मुलाला आशीर्वाद देताना एकच तुकोबरायाच्या भाषेत बोलेल, आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता. तयाचे या तुमच्या आई वडिलाचे संस्कार तुमच्यावरती चांगलेत, म्हणून खऱ्या अर्थानं या काळामध्ये सुद्धा तुम्हाला हे भगवंताची भक्ती करणं, भगवंताची सेवा करणं घडत आहे. निश्चित कुळी कन्या पुत्र मग उभे केले. पुंडलिकाच्या भावार्था गोकुळी होणे झाला येता, म्हणून आई बापाला जपा. आई वडिलाच्या सेवे इतकं या जगात मोठं पुण्य नाही. ती सेवा करा. सगळी तीर्थ आपल्या घरी आल्याशिवाय राहणार नाहीत. एवढं बोलून सुद्धा, एवढं भजनावरती बोलून सुद्धा का भजनाला जास्त मार्ग देण्याचा प्रयत्न केला माहितीये का? कारण कलियुगी उद्धार नामसंकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे 2-4 आठवड्याचे जन्मांतर, किंवा कलियुगा माझी करावे कीर्तन तेने नारायण देईल भेटी, किंवा आताच्या काळात योग याग विधी
येणे नवे सिद्धे. आता वाटतंय शेवट गोड व्हावा, मी पहिल्याच चरणावरती थांबणार आहे. आता वाटतंय शेवट गोड व्हावा तर देवाचं भजन करा. आणि एवढं सांगून सुद्धा एखादा म्हणेल नाहीच भजन केलं तर मग ऐका ऐकू द्या. आता डिले करा. हे जरी नाही मग दुसरा येईल. मग यमाचा पाहुणा प्राणी होईल आणि यमाच्या ताब्यात जायचं नसेल तर यांचं भजन करावं लागतं. कोणाचं? विठा बाप्पा. नकुमाई जय जय जय